हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी सृष्टी तोंडे, स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आज आहे सोमवार, त्याच्यामुळे आहे उपवास आणि लॉट्स ऑफ फ्रूट दिलेले मी ॲक्च्युली टिफिनमध्ये. देन दिली साबुदाण्याचं खिचडी, देन दही आणि देन बेरीज होते आणि त्याच्यानंतर होतं पेन खजूर आपलं. ते वॉश वगैरे करून मी एका डब्यात फिल करून दिलं होतं. आणि नाश्त्यालासुद्धा ॲक्च्युली मी असं काहीच बनवलं नाही लिटरली, कारण की साबुदाण्याची खिचडी थोडी जास्तच भिजत घातली होती रात्री आणि मलाही आवडते, माझ्या मुलालाही आवडते. आणि नाश्त्याला यांनी पण हेच खाल्लं ॲक्च्युली. एक फ्रूट खाल्ला आणि नंतर थोडी साबुदाण्याची खिचडी खाऊन गेले. आणि माझ्या मुलांनी सुद्धा एक फ्रूट घेतला, साबुदाणा खिचडी सेम ॲज मी पण हेच घेतलं. तर ॲक्च्युली मी काय केलं होतं, त्याच्यासोबत सीड्सवाले मुसली जी असतात ना, ती सुद्धा घेतली होती. त्यात लॉट्स ऑफ फ्रूट्स घातले होते. फ्रूट्स तर माझ्याकडे फक्त अनार होता आणि ॲपल वगैरे होता, पण मी काय केलं, फक्त एक ॲपल कट करून घेतला आणि अर्धा कप दूध घेतलं होतं, त्यात मिक्स केलं आणि हेच खाल्लं. ॲक्च्युली हे टमी फिलिंग पण आहे, त्याच्यामुळे लवकर भूक लागतसुद्धा नाही. आणि यात ना चिकू आणि आपला बनाना असेल ना, इट्स रिअली यम, खूप टेस्टी लागतं. आणि मिक्स करून मी हे एन्जॉय केलं. सोबत ॲक्च्युली मी ॲक्च्युली टी व्ही पण बघत होते, कारण की माझा मुलगा नुकताच ट्युशनवरून आला होता. ऑलमोस्ट माझा नाश्त्याला 10:30 वाजले होते. मी लहाण्याला झोपवलं होतं, त्याची अंघोळ मसाज वगैरे प्रॉपर सगळं व्यवस्थित झालं. नंतर तो झोपला होता आणि झोपल्यानंतर आता मावशी पण येणार होत्या ना, कारण की आज 2-3 दिवसापासून मावशी थोडं लेट येत आहेत. तर मग मी हे फटाफट आवरून घेतलं, माझं खाऊन घेतलं आणि म्हटलं कसं तो झोपला आहे ना, तोपर्यंत म्हणजे लॉट्स ऑफ कामं होतात ॲक्च्युली. जे टू डू लिस्टमध्ये असतात ना, ते ऑलमोस्ट कामं होऊन जातात. तर मी तुम्हाला तेच दाखवत होते की बघता बघता ॲक्च्युली मी एन्जॉय करत होते. आणि नंतर माझा मुलगाही ट्युशनवरून आला होता, तो पण बसला होता, कारण की आता स्कूलला जायची तयारी होती. आणि तो झोपलेलाच होता लहान. थोडं मध्ये उठल्यानंतर फीडिंग वगैरे मी केली, नंतर ते फीड पण केलं त्याला ॲक्च्युली, आणि तो नंतर परत झोपी गेला. तर माझं इथं इथे माझं थोडं वर्क पेंडिंग होतं, ते मी कंप्लीट केलं ॲक्च्युली. मधले 3 ते 3.5 तास मॅक्स टू मॅक्स झाले असतील. त्या मधल्या पिरियडमध्ये माझा चिनो पण उठला होता, तर परत मी त्याला ॲक्च्युली फीड करून मग परत झोपवलं. आणि तिथे कंटिन्युअस कॉल चालू होते, मी जास्त काही शूट केलं नाही, थोडंफारच शूट केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तेच दाखवत होते की चिरो एकदम मस्त रिलॅक्स झोपला आहे. आणि मी त्याला काय केलं, साईडने हेवी पिलोज लावून ठेवल्या, कारण की आता कसा तो उभा राहतो, मूव्ह करतो, आणि कशी जरा एक भीती असते, कारण की मी हॉलमध्ये बसले ना आणि मग तो बेडमध्ये झोपतो ॲक्च्युली. आणि मग कसं होऊन जातं, आवाजाने एक तो उठतो. तो आता इतकी पटापट त्यातला म्हणजे जाग येते ना, असं थोडंसं जरी आवाज केला ना, तो पटकन उठून जातो. म्हणून मी काय करते, मोस्टली प्रेफर करते की हॉलमध्येच मी बसेल माझं वर्क करायला, आणि नंतर तो बेडमध्ये झोपेल. आणि बेडमध्ये ॲक्च्युली मी कॅमेरा पण लावला, म्हणजे कसं मला मूवमेंट त्याची लक्ष ठेवते ॲक्च्युली मी. आणि कसं फोन वगैरे येतात ना, कंटिन्यू चालू असतात कॉल वगैरे, त्यामुळे कसं तो डिस्टर्ब होऊन जातो. आणि मग मी हे ॲक्च्युली तुम्हाला दाखवत होते की मी हे प्रोडक्ट मागवलं होतं. ही एक मोठी बॅग आहे ॲक्च्युली, स्टोरेज बॅग म्हटली तरी पण चालेल. आणि ॲक्च्युली ही सेट ऑफ 2 होती, त्यातली मी तुम्हाला एक दाखवली. ही बॅग एवढी मोठी आहे, लिटरली मी इमॅजिन पण नव्हती केली की एवढी मोठी बॅग येईल. पण ती एवढी मोठी बॅग ॲक्च्युली मी याच्यात ना मल्हारचे जे जुने कपडे आहेत ना, ते सगळे फिल करून ठेवले, भरून ठेवले. आणि माझे पण जे जुने होते ते थोडेफार ठेवले, पण तरी स्टील त्यात एवढी मोठी जागा होती. ॲक्च्युली अजूनही त्यात बरेचसे कपडे मावतील. तर माझं असं वाटलं की मला म्हणजे असं हे वाटलं की बाबा आपण जे घागरे वगैरे जे माझे आहेत, किंवा यांचे जे असं ट्रेडिशनल वगैरे जे कपडे आहेत, ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो. खूप मोठी बॅग आहे ही, लिटरली बरीच मोठी आहे. तर म्हणजे स्टोअर करूनही ठेवू शकतो, म्हणजे आपण ओकेजनली घालतो ना असे कपडे, सहसा तर डेली रुटीनमध्ये वगैरे सहसा तर येतच नाही, घालण्यात येत नाही ॲक्च्युली, मला असं म्हणायचं आहे. तर म्हटलं इथं स्टोअर करून आपण बेडमध्ये म्हणा किंवा कबर्डमध्ये, ॲक्च्युली माझ्याकडे समोरासमोर बरेच मोठे कपडे आहेत ना, तर तिथे ठेवू शकतो. आणि नंतर मग तो झोपलेलाच होता, मग मी काय केलं, छोटं मोठं मला हे पुसायचं होतं. आणि मेन म्हणजे काय होतं, जे आतले हे डबे ना, हे डबे आतले आहेत, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, गॅसच्या बॅक साईडला एक जागा आहे, म्हणजे खूप मोठा स्पेस आहे ॲक्च्युली माझ्याकडे तो. तर त्या स्पेसमध्ये हे डबे होते, तर ते मी बाहेर काढले, स्वच्छ वगैरे केले. आणि मग परत जिथे वरती जे कपांचा वरचा जो सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये जे मोठे डबे जे ठेवलेले होते ना, व्हाईट कलरचे असे लांब आपले, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघित असेल, ते मी काढले. नंतर हे तिथे स्टोअर केलं. ॲक्च्युली मस्त दिसत होतं, ग्रीनिश लुक ना, जरा मला बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.